रत्नागिरीत आंबा काजू उत्पादक आणि मच्छीमार शेतकऱ्यांनी एकत्र येत सरकारविरोधात जोरदार एल्गार पुकारला आहे। विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। रत्नागिरीत आंबा उत्पादक, काजू बागायतदार आणि मच्छीमार शेतकऱ्यांचा भव्य एल्गार मेळावा उत्साहात पार पडला। या मेळाव्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती। कोकण हापूस आंबा उत्पादक बावाशेठ प्रकाश साळवी, माजी खासदार विनायक राऊत, खरेदी विक्री संघाचे चेअरमन बाळासाहेब माने तसंच युवा सेना तालुका प्रमुख गणेश गावकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली। मेळाव्याची सुरुवात बाळ माने यांच्या प्रास्ताविकाने झाली। त्यानंतर शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष बावाशेठ साळवी यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी मांडत आपलं मनोगत व्यक्त केलं। माजी खासदार विनायक राऊत यांनीही सरकारच्या धोरणांवर भाष्य करत शेतकऱ्यांच्या भावना मांडल्या। त्यावेळची राजकीय अस्पृश्यता ह्या व्यवसायात नव्हती। आज दुर्दैवानं जर राजकीय अस्पृश्यता आली असेल तर आपलाच घात आपण करणार आहोत। आज माझं वाक्य लिहून ठेवा, माझं काही नुकसान होणार नाही आहे, पण ही राजकीय अस्पृश्यता आपल्याला फायद्याची नाही। कधीतरी शांत झोपताना नाहीतर सकाळी देवाजवळ नमस्कार करताना विचार करा की मला काय नेमकं मिळालं, माझा झेंडा कुठला आणि माझा झेंड्यावाला माझ्या पाठी आज माझ्या या अडचणी देतोय काय, आला पाहिजे। जा त्यांच्याकडं। मी तर म्हणून दुसऱ्याचा ओरपडून झेंडा आम्हाला घ्यायचाच नाही कोणाचा। तुमच्या झेंड्याचा तुम्हाला लकला पाहून दे त्या शेतकऱ्याला नम्रपणानं हात जोडून माझी विनंती आहे, पण उद्या ह्या चळवळीला गालबोट लागू देऊ नका, मग मात्र संघर्ष होणार। आपला हा संघर्ष आज नाही आहे, आज आपली चळवळ आहे आणि त्यामुळे हे दुःख जे आहे शेतकऱ्याचं ते मांडण्याकरता आपण भविष्यामध्ये एकत्र होऊया। खरेदी विक्री संघ असेल, आमचा या ठिकाणी कोकण हापूस आंबा उत्पादक संघ असेल, मी त्यांचं प्रकाश साळव्यांचं अभिनंदन करेन आणि त्यांचे अध्यक्ष विवेक भिडे त्यांच्या सहकार्यांचं। अजून आपण सिरियस नाही आहोत। परवा राज ठाकरे साहेबांकडे आम्ही गेलो तर 1 तास खूप चांगली चर्चा झाली, वैचारिक चर्चा झाली। त्यातलं एक मला राज साहेबांचं वाक्य आवडलं की अरे आपल्याला भान कधी येणार। त्यांनी एकच वाक्य बोलले, आपण भानावर कधी येणार। आणि मग आपण भानावर कधी येणार या वाक्याशी मी जोडतो GI नामांकन। आज आपल्याला मत प्रयत्न संघर्ष करून सुरेश प्रभूंच्या मुळे या कोकणातल्या शेतकऱ्याला मिळालं। 10-12 वर्षाचा संघर्ष झाला, त्यामुळं हापूस मँगो याचा अजून आपल्याला महत्व लक्षात येत नाही आहे। आपण सगळं लाईटली घेतो, मिस्टर सुर्वे असं नाही आहे। घेतलं काय नामांकन, मग टॅग कोणी लावायचा, आळच येतो, आंब्यावर टिकर चिकटवायला माणसं नाहीत, असं करून चालणार नाही। कस्तुरी आहे ना त्या हरणीच्या ह्याच्यात असते ना पेंबीमध्ये, तसं ही कस्तुरी आहे अल्फान्सोची। सगळ्यांनी हापूसचं नामांकन घ्या आणि त्या ठिकाणी त्याचा प्रोटोकॉल पाळा, म्हणजे मग आम्हाला राजू शेट्टी साहेबांना मुंबईच्या मार्केटमध्ये दलालांना दम देण्याची आवश्यकता वाटणार नाही। तुम्ही कर्नाटकचा आंबा विकता, तुम्ही बलसाडचा आंबा विकता, हे आम्ही केलंय। म्हणून यंदा दर झालेत, मी अभिमानानं सांगेन, टाळ्या वाजवा राजू शेट्टी साहेबांना। आम्ही वाशीला गेलो, त्या ठिकाणी आम्ही गांधीगिरी केली, जरूर केली, पण त्याचा परिणाम आज तुम्हाला झालाय। कदाचित जाहीर आपण काही लोक बोलत नाही, आपलं मन जरा छोटस असतं, बरोबर ना महेशराव? दर आम्हाला हेमंतराव पण सांगत नाही काय आहे ते, आम्ही म्हणतोय छान, हेमंतराव खुश की आम्ही समजणार दर खुश, घरातला आहे। हेमंतराव जरा नाराजले की आम्ही म्हणणार जरा डाऊन झालेलं काम दिसतंय, आम्ही मग वेगळेच कुठली तरी विषय काढतो। एक सायकोलॉजी आहे, कोकणी माणूस आहे, तो कधी सांगत नाही मला काय चांगलं मिळालं ते, आणि त्यामुळे तो वाईट मिळालं पण काय सांगत नाही। आज ही एवढी दैनायक परिस्थिती आहे। अनेक रत्नागिरीतले तरुण उद्योजक महेशराव सुर्वे जाहीर करा होईल, जे कोण आपल्या बरोबर येतील त्यांना बरोबर घ्यायचं आहे, जे कोण नाही येणार त्यांना शरीराने आणि मनानं बरोबर घेऊया। पण शेट्टी साहेबांनी केलेली चळवळ कुठल्या एका पक्षाची नाही आहे, शेतकरी हा आपला पक्ष आहे आणि त्यामुळे आज आपल्याला मिळवण्याकरता संघर्ष करायचा आहे। ही चळवळ भविष्यामध्ये चालू ठेवायची आहे। GI नामांकनचं मी बोलत होतो, त्या ठिकाणी तुम्ही लक्ष द्या। पावसाळ्यामध्ये आपण आपले वर्कशॉप शेतकऱ्यांचे घेऊया, तालुका शहा घेऊया, गाव शहा घेऊया, कारण गावात तर रत्ने द्यायला पण वेळ नाही, रील बघायला आपल्याकडे वेळ आहे, त्यामुळे ते पण मी समजू शकतो, कारण आम्ही हे सगळं व्रत स्वीकारले। शेट्टी साहेब तुम्ही स्वीकारलंय, आम्ही स्वीकारलंय, देवाच्या दयेनं परमेश्वरच्या कृपेनं आमच्या वाडवडिलांनी आम्हाला 2 टाइम्स दिलाय आणि त्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आणि कोणाला कुठं विकायला जाण्याची पण आवश्यकता नाही आणि कोणाला कुठं आम्ही कधी सरेंडर सुद्धा होणार नाही। देणार असाल तर स्वाभिमानानं ताट मानेनं आपल्याला द्या,
यावर्षी दिलंच पाहिजे आपल्याला. जर आपण लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देतो तर शेट्टी साहेब मी म्हटलं लाडक्या आमच्या हापूस कलमाला द्या 1,500 रुपये, जास्त नका देऊ, काही हरकत नाही. आज तिकडे 3री मुंबई चालले, पनवेलला पेणला मी चाललोय, 4थी मुंबई पालघरला. आमचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब GDP वाढवणार, आपला विकसित महाराष्ट्र करणार, विकसित भारत करणार. मग आमचा हा विकसित कोकण कधी होणार हा आपला सवाल असला पाहिजे. नको आपल्याला कारखानदारी. या असलेल्या 1 कोटी आंबा आणि 2 कोटी काजूच्या या सगळ्या झाडाचा हा एक कृषी उद्योग आहे. याच्यामधला रोजगार, याच्यामधलं मनुष्यबळ हे तुम्ही 50,000 कोटी रुपयाची गुंतवणूक केली तरी ते येणार नाहीये. आणि जर आपण व्यापारी तत्वाचं मूल्यमापन करायचं जर झालं तर आपली जमीन आंब्याच्या झाडाच्या खालची, काजूच्या झाडाच्या खालची याचं व्हॅल्युएशन सगळ्यांनी करून घ्या. किंवा रॅन्डमली 1.5 कोटी झाडं किती क्षेत्रफळावर राहतात त्याचं गणित काढूया, त्याचा रेडिरेक्टर काढूया. आपली 5 लाख कोटीची किंमत आहे. मी तुम्हाला सांगतो आपल्याला कळत नाही. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा आणि कोकण जिल्ह्यातला हापूस काजू जो आहे, मी अजून मच्छीमाराला धरत नाही का तो पाण्यात आहे, त्याला पाण्यात बुडवणार आहे, तरी पण काय सुचत नाही. आज आम्हाला डिझेल मिळत नाहीये, त्यामुळे मग पेट्रोल पंपावरचा आम्ही डिझेल कधीतरी देतो. आम्ही त्याची शिक्षा भोगतोय पंपवाले, कारण 140 रुपयात बल्क मध्ये द्यायला लावतात, पण त्याच्याबद्दल कोण बोलत नाही. ही परिस्थिती आहे, दुर्दैव आहे, आणि ते कोण बोलत नाही. म्हणून आम्ही कधी खचणार नाही, आपण कधी थांबायचं नाही आहे. आपलं काम आपल्याला परमेश्वरने ह्याच्याच करता पाठवलंय असं समजायला हरकत नाही. कारण गोर गरीब कष्टकरी सर्वसामान्य जो शेतकरी आहे त्यानं गेल्या 25-30 वर्षामध्ये आंबा काजू लावलाय, त्याच्याकरता चांगलं उत्पादन कसं येईल, त्याच्या घरात सुखसंपत्ती कशी येईल, हा आपलं मिशन आहे. आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. आपण सगळेजण आलात या ठिकाणी, शेट्टी साहेब, राऊत साहेब सुद्धा वेळात वेळ काढून आली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. आणि भविष्यामध्ये ही आपली शेतकरी चळवळ अशीच चालू ठेवूया. त्याच्याकरता एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून मी आपल्या पाठीमागे नक्की राहील असा विश्वास देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जातं शेट्टी साहेबांना. त्याच्यानंतर ते झाल्यानंतर आमच्या सन्माननीय पालकमंत्र्यांनी पण आम्हाला सांगितलं, मी 2 दिवसात तोडगा पाडतो, तुम्हाला भरघोस निधी द्यायला सांगतो. राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं आम्हाला 2 दिवस नको, आम्ही 10 दिवस देतो. 10 दिवसात पुढचं काय असेल ते तुम्ही बघा. पण 10 दिवस झाल्यानंतर सुद्धा काही घडलं नाही. त्यावेळी शेट्टी साहेबांनी रास्ता रोको, मुंबई गोवा महामार्ग बंद करायचं हाक दिली. मुंबई गोवा महामार्ग ज्यावेळी आम्ही बंद केला, साधारण 3 ते 4 हजार लोक होती आणि 4 तास मुंबई गोवा महामार्ग बंद केला. सरकारला दखल घ्यावी लागली, कलेक्टर मॅडम तिकडे आल्यात आणि त्याच्यानंतर शेट्टी साहेबांनी सांगितलं आता उद्याच तर हे थांबतंय, अधिवेशन संपतंय, काहीतरी आपल्याला मिळेल. आणि जर नाही मिळालं तर आम्ही मुंबईला फडणवीस साहेबांच्या दारात येतोच आहे. एक शेतकरी ज्याच्यावर आज आत्महत्या करायची वेळ आलेली आहे आणि त्याने आपलं स्वतःच जीवन संपवलं. हे जे जीवन संपवण्याचं कारण आहे, हे आता जे सरकार आहे त्यांना कोणाचाही विचार नाही, शेतकऱ्याची जाण नाही, आणि त्यांच्यामुळे आज आमच्या एका शेतकऱ्याचा अतानात बळी गेलेला आहे. आणि असे कितीतरी शेतकरी आज अडचणीत आहेत, पण ते पुढे यायला तयार नाही, कारण त्यांना भीती आहे, मला उद्या फोन येईल, कुठे कशाला गेलेला आहे, काय तुला मिळणार आहे का, असे सगळे धमकावणे चाललेलं आहे. पण आपण शेतकऱ्यांना ते घाबरायचं नाही. आपल्याला आपलं दुःख आपल्यालाच मांडायचं आहे, आपल्याला जाणायचं आहे. ते आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने आपण इथे हजर राहिलं पाहिजे. काही आपण एवढे 17 रडतोय, ज्यांना वाटतं त्यांनी काय दिलं हे प्रत्येकाने तपासून का. प्रत्येकही राजकीय जे काय प्रत्येक पक्षाचे असतील त्या राजकारण बाजूला ठेवून आपण सगळे शेतकरी म्हणून एकत्र या आणि या लढ्याला पूर्ण पाठिंबा देऊन आपण आपल्या जे काय हक्काची लढाई ती लढायलाच पाहिजे. आज आपली अवस्था अशी आहे की ज्या बागेत आपण गुरके ठेवलेत त्या गुरक्यांच्या पगारा एवढा सुद्धा आंबा नाही, तरी अजून आमच्या शेतकऱ्यांना जाग येत नाही. मग मी आज येत नाही, तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या बरोबर आहेत. पण असं करून चालणार ना. प्रत्येकाने आपले हजेरे, प्रत्येकाने आपलं दुःख इथे मांडलं पाहिजे. कारण इथल्या राजकारण्यांना काय डोक्यात काही समजत नाही, पण डोकी समजतात. ज्या जोरात आपण सगळे एकत्र येत नाही तिथपर्यंत ह्यांना जाग येत नाही, कारण हे सुस्त झालेले आहेत. कारण त्यांना
सत्तेचा जो काय माज आलेला आहे त्या माझ्यापोटी काही आम्ही शेतकरी दिसत नाही. आम्ही जे काय मी बोललो हे चुकीचं असेल तर प्रत्येकाने सांगा हे चुकून बोललात, कारण आमच्या शेतकऱ्यांची गणनाच कुठे होत नाही. आज आम्ही निवेदन देऊन प्रत्येक अधिवेशनाला निवेदन देतोय, आपली दुःख मांडतोय, आपली व्यथा मांडतोय, पण त्यांना कुठेही त्याच्यावर चर्चा करण्याला किंवा विधानसभेत साधा त्या शेतकऱ्याबद्दल आवाज उठवायला किंवा तिथे मांडायला सुद्धा वेळ नाही. जर बाकीच्या तालुक्यातल्या बाकीच्या जिल्ह्यातले लोक जर तिथे विधानसभेत आंब्या काजू बद्दल बोलतायत तर यांनी सुद्धा तिथे आवाज उठवला पाहिजे. आज आमचे पालकमंत्री एक वजनदार मंत्री म्हणून आहेत, त्यांनी जर मनात आणलं तर आता तुम्ही जे काय 5 लाख मागताय हे द्यायला सुद्धा काय कठीण नाही, कारण लाखोच्या कोटीचे रस्ते होत आहेत. आता कुंभमेळ्याचा एवढा खर्च हजारो कोटीने आहे, त्यावेळी तिथला कमी करा आणि आमच्या शेतकऱ्यांना उभा करा आणि हे जे काय आता आत्महत्या करायला निघाले त्याच्यापासून वाचवा. आम्ही काय आपल्या हक्काचं आहे ते म्हणतो. लिटर लाज वाटली पाहिजे शासन करताना आणि मच्छीमारांची भूमिका घेऊन लढणाऱ्या या पिंटू चिंटू त्या मंत्र्यांना. अरे 140 रुपये लिटरने तुम्ही मच्छीमारांची फसवणूक करताय, थट्टा करताय, चेष्टा करताय. आणि दुसरीकडे म्हणे कोकणवासियांवर आम्ही उपकार करतोय म्हणून वाजत गाजत भजन करत आणली ती रोरो सेवा. विजयदुर्गवाले खूप खुश झाले, स्वागताला आले, ढोल ताशा घेऊन ढोल वाजवले. 9,000 रुपये तिकीट बोटीचं, 9,000 रुपये तिकीट आणि गाडी असेल तर अजून 6,000 रुपये. इन मीन 17 दिवस ती गाडी ती रोरो सेवा चालवण्याचा प्रयत्न केला. त्या 17 दिवसामध्ये पहिला 1 दिवस स्वतःच्या खिशातून पैसे काढले आणि पॅसेंजर भरले. टिमकी वाजवायची होती स्वतःची त्या नितेश राणे पालकमंत्र्यांना. मी काय कोकणचं भलं करतो मुख्यमंत्र्यांना दाखवायचं होतं. आणि 17व्या दिवशी पुन्हा एकदा त्या रोरो सेवेला जलसमाधी मिळाली. डायरेक्ट ती बोट बुडाली नाही, पण मालकाने ठरवलं आता ही चालवण्यामध्ये काय अर्थ नाही, शासनकर्त्यांच्या नादाला न लागणं हेच योग्य आहे. आणि कोकणवासियांना रोरो सेवाची गरज नाही आहे. अरे मुंबई गोवा रस्ता तुम्ही जर चांगला केलात तरी सुद्धा आम्हाला ते खूप आहे. आम्ही रत्नागिरी पासून पावघ्या 5 तासात मुंबईत जाऊ शकतो, पण संगमेश्वर रखडलाय, पालीचं ब्रिज रखडलंय, निवळीचं ब्रिज रखडलंय, लांजाचं ब्रिज रखडलंय, चिपळूणचं ब्रिज रखडलंय. सुदैवाने आम्ही सिंधुदुर्गाला मागे लागलो म्हणून राजापूर ते सिंधुदुर्ग चौपदरीकरण झालं, परंतु आता फुटायला सुरुवात झाली. केवळ आणि केवळ रस्त्यावर करोडो रुपये टाकायचे आणि पैसे कमवायचे, पण अंबानी काजू उत्पादकांना मात्र 5,000 रुपये द्यायला यांच्याकडे पैसे नाही का? तर म्हणे शासनाची तिजोरी अत्यंत रिकामी झालेली आहे. राजू शेट्टी साहेबांनी दुसरं आंदोलन जे हाती घेतलंय ते महत्वाचं आहे. या शासनकर्ते पैसे कमवण्यामध्ये किती तरबेज आहेत ते बघा. अरे तुम्ही पैसे कमवता, आम्हाला तरी थोडी भीक तर घाला. आजपर्यंत कॉन्क्रीट रोड करायचा झाला तर 1 किलोमीटरला जास्तीत जास्त 40 लाख रुपये पकडून चाला. 40 लाख रुपये. आता हे रत्नागिरी शहरामध्ये काय चाललंय बघा, कॉन्क्रीट करायचं, तोडून टाकायचं, मग तिथे मग काहीतरी दुसरं आणखी बसवायचं, ते तोडायचं, आणखी तिसरं काहीतरी बनवायचं बसवायचं. 40 लाख रुपयाचा 1 किलोमीटरचा कॉन्क्रीट रस्ता. शक्तीपीठाला सुरुवात केली त्यावेळेला 888 किलोमीटरच्या त्या रस्त्याला 92,000 कोटी होते. त्यानंतर सुधारित डीपीआर झाला, त्याच्यामध्ये 120 करोड झाले. आणि आता ऐकतोय की 1 किलोमीटरला जवळजवळ 130 कोटी रुपये शक्तीपीठाला देणार. 130 ते 140 कोटी रुपये 1 किलोमीटरला. काय सोनं घालणार आहेत तिथे? आणि कोणाच्या जमिनी? आमच्या बागायती उद्ध्वस्त करून केवळ दिल्लीवाल्यांसाठी जर तुम्ही गोव्यापर्यंत शक्तीपीठ बनवत असाल तर आम्हाला त्या शक्तीपीठाची आवश्यकता नाही. आम्ही शेट्टी साहेबांनी उभं केलेलं आंदोलन आम्ही तेवढ्याच ताकदीने लढू आणि शक्तीपीठ आम्ही हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. हा सुद्धा आंदोलन आपल्याला भविष्यात घ्यावंच लागेल. आता सुद्धा रत्नागिरीकडे जाणारा रत्नागिरी नागपूर रस्ता त्या आंब्या घाटाच्या पुढे गेलाच नाही, अजूनही रत्नागिरीमध्ये रखडतोय. 3 वर्ष झाली.
त्या बिल्डरला कोण विचारणारा नाही, ह्यांचेच ठेकेदार, ह्यांचेच पोट ठेकेदार, ह्यांचेच टक्केवारी. आणि म्हणून भविष्यामध्ये या कोकणवासियांना जर तारायचं असेल तर कोकणवासियांनी आता गप्प राहून चालणार नाही. केवळ गप्प राहून चालणार नाही, आपल्याकडे आत्महत्या होत नाही, आम्हाला कोण विचारत नाही असं बोलून चालणार नाही, तर विचारणारे तुम्हीच आहात आणि तुमच्या विचारांना पाठिंबा देणारे आम्ही सर्वजण आहोत. आणि म्हणून भविष्यामधला शेतकऱ्यांचा जो लढा वर्षावर नेण्याचं घोषवाक्य राजू शेट्टी साहेबांनी जे ठरवलेलं आहे ते 100% यशस्वी करायचं असेल तर आपल्याला बाहेर पडावंच लागेल. बघा, धुळे नंदुरबार सारख्या आदिवासी भागातून 1 लाख लोक एक महिन्यात चालत मुंबईला येतात. 1 लाख लोक लाल झेंडा खांद्यावर घेऊन, हातामध्ये भाकरी वगैरे बांधून 1 लाख लोक येतात. आणि कोकणातल्या 10,000 कोकणवासी मुंबईमध्ये येऊ शकत नाही. सगळ्यांचे गाव मुलं बाळ सगळी मुंबईमध्ये तर बसलेलीच आहेत, हॉटेलमध्ये राहायची गरजच नाही. आणि म्हणून सगळ्याच कोकणवासियांनी निर्धार करा, भले 2 दिवस तुमचे खाडे होतील, परंतु आपल्या भविष्यातल्या पिढीसाठी जर चांगले दिवस आणायचे असतील तर लढावं लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल आणि आंदोलन करावं लागेल. तरच आपल्याला न्याय मिळेल. सुदैवाने आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी कोणत्याही कॉम्प्रोमाइज न करणारा, सेटलमेंट न करणारा, चांगला शब्द आहे हा, लोकांना संप समजते. कारण आताचे लढे म्हणजे सेटलमेंट करणाऱ्या पुढाऱ्यांचे लढे झालेले आहेत, पण सेटलमेंट न करता न्यायबुद्धीने लढा उभारणारे राजू शेट्टी साहेब आज या लढ्याचं नेतृत्व करतायत. नक्कीच या लढ्याला यश प्राप्त होईल अशी खात्री बाळगतो. आणि पुन्हा एकदा पुढची जी परिषद होईल बाळा, आंबा उत्पादक आणि काजू उत्पादक शेतकरी यावर्षी जो अडचणीत आलेला आहे ते काय त्याच्या चुकीमुळे आलेला नाही. तो मेहनत करायला कुठेही कमी पडलेला नाही, नियोजन करायला कुठेही कमी पडलेला नाही. परंतु सध्या आता राऊत साहेबांनी सांगितलं तसं पैशाच्या बळावर अनेक धनिकांनी निसर्गावर जी वेगवेगळी आक्रमणं केली आहेत, मग कुणी जमिनी खरेदी करत सुटलेला आहेत, कुणी मोठमोठे प्रकल्प उभा करायला लागलेले आहेत. जगभरामध्ये हे सगळं चाललेलं आहे. आणि त्यामुळे वातावरणाचं जे संतुलन बिघडलेलं आहे, पर्यावरणाचं जे संतुलन बिघडलेलं आहे, त्यामुळं वैश्विक तापमान वाढीचं संकट सगळ्या जगासमोर उभं राहिलेलं आहे. गेल्या 8 दिवसामध्ये आपण जाणतोय, मला वाटतं की 2 दिवसापूर्वीची बातमी होती की विदर्भातलं अकोला हे गाव, हा जिल्हा हा जगातला सगळ्यात तापमान असणारा जिल्हा म्हणून पुढे आलेला आहे. हे कशाचं प्रतीक आहे तर हे सगळं वातावरणाचं संतुलन बिघडल्यामुळे निसर्ग कोपलेला आहे, त्याचे सगळे परिणाम आहेत. आणि त्याच निसर्गाचा तडाखा आपल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे. निसर्गाची छेड आपण काढायला गेलो नव्हता, कोकणवाला तर अजिबातच गेलेला नव्हता. यांनी यांच्या चंडळवादासाठी निसर्गाची छेड काढली, निसर्गाचं संतुलन बिघडवलं आणि त्या निसर्गाच्या रागाचा तडाखा मात्र आपल्या भूमिपुत्रांना म्हणजे शेतकऱ्यांना बसतोय. हे आपलं दुर्दैव. त्याचा परिणाम म्हणून यावर्षी सतत 4 महिने पाऊस पडला, अचानक पाऊस थांबला. 1 नोव्हेंबर पासून थंडी पडायला लागली, दिवसा कमालीचं तापमान, रात्रीचं एकदम कमालीची थंडी. हा जो वातावरणामध्ये बदल झाला त्यामुळं आंब्याच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आणि म्हणून यावर्षी आंब्याचं उत्पादन घटलं, हे कारण आहे. मग याला आपण जबाबदार आहोत का? आपण वर्षभर आंब्याची मेहनत केली, कलमाची मेहनत केली, त्याला खतं घातली, औषधं फवारली, जे काय करायचं ते केलं, परंतु निसर्गाच्या रौद्र रूपापुढे आपण हतबल झालो. खर्च व्हायचा तोच झाला, परंतु उत्पादन मात्र 5 ते 10% आपल्या हाताला लागलं. म्हणजे 100% उत्पादनावर आमचा खर्च विभागला जायचा, तो आता 5 ते 10% उत्पादनावर आमचा खर्च विभागला जायला लागला. त्यामुळं आमची अवस्था यावर्षी आमदनी
चव्हाणे आणि खर्चा रुपया अशी अवस्था झालेली आहे. आणि या साऱ्या परिस्थितीमध्ये आज आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी सापडलेला आहे. मग मला हे सांगा की अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर शेतकऱ्याला मदतीचा हात देणारा कोण असलं पाहिजे, तर ते सरकार असलं पाहिजे. मला बाळमाने साहेब म्हणाले की एक कोणीतरी शेतकरी असा म्हणाला की आम्हाला सरकारची काही मदत नको. कदाचित त्या सरकारचं त्या शेतकऱ्याचं अवलंबित्व हे शेतीवर नसावं, त्याचे बाकीचे काही उद्योग असावेत. मी काही त्या खोलात शिरत नाही. पण सरकारनं या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्याला मदत केली पाहिजे. कारण हे जे काय वैश्विक तापमान वाढ आहे, हे जे काय पर्यावरणाचं संतुलन बिघडलेलं आहे, त्याच्यावर नियंत्रण ठेवणं आणि त्याच्या संदर्भातल्या उपाययोजना करणं ही सरकारची जबाबदारी आहे. आणि म्हणून सरकारनं आपल्याला मदत केली पाहिजे, ही आपली भूमिका आहे. भीक नाही मागत आम्ही, सरकारकडे भीक नाही मागत आम्ही, सरकारला भीक घालतो आम्ही. आणि सरकारला भीक घालतो म्हणून महिन्याला 1,80,000 कोटी रुपयाचे जीएसटी आम्ही सरकारला भीक म्हणूनच देतो. म्हणजे आम्ही भीक देणारे आहोत, भीक मागणारे नाही आहे. आणि त्याच अशाच कर रूपानं गोळा झालेल्या पैशातून त्यांनी आम्हाला मदत करावी, ही आमची साधी आणि सरळ मागणी आहे. मला वाटतंय की 50 वर्षात कोकणातला शेतकरी पहिल्यांदा सरकारकडे काहीतरी मागायला लागलाय. ह्यांना काय भीक लागल्या का द्यायला? लाज नाही वाटत सरकारला? किती दिले? कारण एक मंत्री, कोकणातले मंत्री म्हणाले की शेतकऱ्याला आम्ही एवढं देणार आहोत की शेतकरी खुश होईल. 220 रुपयाची भीक देताय एका कलमाला. काजू उत्पादकाला तर राऊत साहेब वाऱ्यावर सोडलं, त्यानं नाव सुद्धा घेतलं नाही. आणि आंब्याच्या एका कलमाला 220 रुपये, हेक्टरी 22,000, म्हणजे एका हेक्टरमध्ये 100 कलम, म्हणजे एका कलमाला 220 रुपये. अहो ते नेपाळी दिवसाला 800 रुपये घेत असावं मला वाटतंय. किती घेतोय पगार? दिवसाला 800, जेवण खाऊन घेऊन सगळं, संध्याकाळची दारू देऊन, मग तो दिवसाला 800 घेतो. आणि तुम्ही एका कलमाला 220 रुपये देता. जरा तरी लाज वाटली पाहिजे. मला वाटतंय की वर्षावर ज्या काही मेजवान्या होतात दररोज, राऊत साहेब, त्या ताटात उरलेल्या खरकट्याची किंमत सुद्धा 300 रुपये असेल एका ताटापाठी. मग खरं आहे का नाही? जे काय जेवणावर होतात त्याच्यामध्ये उरलं सुरलं हे काय अवलाद सगळे ताट पुसून चाटून पुटून स्वच्छ करत नाहीत, ते असंच मोकळं सोडून देतात. त्या ताटामध्ये 300 रुपयाचं कर्कट उरत असेल आणि तुम्ही कोकणातल्या शेतकऱ्याला 220 रुपये देता. लाज नाही का वाटत? आणि याचा संताप तुम्हाला आला पाहिजे. तुम्हाला जर संताप येणार नसेल तर त्यांना लाज कशी वाटणार आहे? आणि हा संताप कुठेतरी काढला पाहिजे. अरे साऱ्या जगाला आपण आंबा पुरवतो. आज या देशाची मान जागतिक पातळीवर ताट केली. कोण केलं? कोकणातल्या शेतकऱ्यानं केलं, आंबा उत्पादकानं केलं. आज जगभरामध्ये काय खपतंय? तुमच्या अदानीचे किंवा अंबानीचे प्रॉडक्ट खपत नाहीत, पण माझा हापूस आंबा मात्र जगाच्या ग्राहकांच्या जिभेवर राज्य करतो, हे लक्षात ठेवा. कोण विचारते त्या अंबानीला आणि अदानीला काय त्यांचे प्रॉडक्ट जागतिक बाजारपेठेमध्ये खपतात? ते फक्त इथंच सरकारला हाताशी धरून आपल्याला पाहिजे तशा धोरणं राबवायची आणि आपलं प्रॉडक्ट खपवायचं, हे धंदे या लोकांनी केलेले आहेत. आणि त्यांच्यासाठी वाटेल तसे नियम, वाटेल तसे कायदे, वाटेल तशी धोरणं राबवायला तुम्ही तयार आहात. पण जो भूमिपुत्र ज्यानं माझा आंबा साता समुद्रा पार नेला, जे युरोपचे चोखंद नागरिक जे तपासणी केल्याशिवाय कुठलंही, म्हणजे अगदी रासायनिक प्रयोगशाळेमध्ये तपासणी केल्याशिवाय कुठलंही प्रॉडक्ट आपल्या देशामध्ये येऊन देत नाहीत, त्या युरोपीय बाजारपेठेमध्ये सुद्धा माझ्या आंब्यानं जबरदस्त अशी मुसंडी मारली. ते या कोकणी शेतकऱ्याच्या मेहनतीमुळं, हे लक्षात घ्या. आज काय वेळ आलेली आहे तर त्याच्यावर भीक मागायची वेळ आलेली आहे. आज
कोकणातली शेती शिल्लक राहिलेली आहे ती फक्त आंबा आणि काजूमुळे राहिलेली आहे. भात शेती जवळपास बंद पडल्यात जमाय. काही लोक फक्त स्वतःच्या कुटुंबापुरतं भात करतात, परंतु विकण्यासाठी भात करणारा शेतकरी आता मला तरी कोकणामध्ये कुठे दिसलेला नाही आहे. म्हणजे शेती व्यवसाय म्हणून, कमर्शियल क्रॉप म्हणून शेती कोकणामध्ये राहिलेली आहे ती म्हणजे आंबा आणि काजू आणि काही प्रमाणामध्ये नारळ. नारळ सुद्धा विकण्यापेक्षा घरातच खायला जास्त लागतो, कारण सगळे मासे खातात. मग मला सांगा की कोकणातली शेती तुम्हाला संपवायची आहे का? अरे अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्त्या जेव्हा येतात, त्या नैसर्गिक आपत्तीमध्ये जे सापडलेले आहेत त्यांना मदत करता यावी म्हणून केंद्र सरकार एक निधी तयार केलेला आहे आणि ते म्हणजे आपत्ती निवारण निधी, NDRF. आणि या आपत्ती निवारण कोशामध्ये हजारो कोटी रुपये पडलेले आहेत. त्यातले काही शेतकऱ्यांना द्या, ही आमची मागणी आहे. मी गेल्या महिन्यामध्ये दिल्लीला गेलो होतो. या आपत्ती निवारण कोशाचे जे सदस्य आहेत ते आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्वी डिझास्टर सेक्रेटरी होते, श्रीकृष्ण वत्स. त्यांना मी जाऊन भेटलो आणि त्यांना पत्र दिलं आणि विनंती केली की माझा कोकणातला आंबा आणि काजू उत्पादक संकटात सापडलेला आहे आणि त्याचा सर्वे करायला तुमच्या NDRFचं एक पथक कोकणामध्ये आलं पाहिजे. ते महाराष्ट्रामध्ये काम केले होते. 2005च्या महापुरामध्ये मी आणि ते वत्ससाहेब महाराष्ट्राचे सेक्रेटरी ते डिझास्टरचे, त्यामुळे आम्ही दोघांनी फार काम केलेलं होतं महापुरामध्ये. त्यामुळे त्यांची आणि माझी चांगली मैत्री होती. ते म्हणाले शेट्टी साहेब मी तुमचं काम बघितलेलं आहे, तुमच्या भावना मी समजतो आणि मला माहिती आहे की कोकणातला शेतकरी अडचणीत सापडलेला आहे, परंतु तुम्ही मागणी केला म्हणून मी काय पथक पाठवू शकत नाही. त्यासाठी महाराष्ट्र सरकारचा आमच्याकडे प्रस्ताव यावा लागतो आणि तो प्रस्ताव अद्यापपर्यंत आलेला नाही असं त्यांनी मला सांगितलं. आता ह्याच्यापेक्षा काय पुरावा पाहिजे? मला वाटतंय की जिल्हाधिकारी रत्नागिरी, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, जिल्हाधिकारी रायगड, जिल्हा कृषी अधिकारी सिंधुदुर्ग, जिल्हा कृषी अधिकारी रायगड, जिल्हा कृषी अधिकारी रत्नागिरी, कोकण कृषी विद्यापीठ या सगळ्यांनी जर का सरकारकडे 5 ते 10% उत्पादन आलेलं आहे असा अहवाल दिलेला असताना सुद्धा जर NDRFची टीम महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये पाठवा असा एक प्रस्ताव द्यायला आणि त्या प्रस्तावावर सही करायला देवेंद्र फडणवीसच्या हाताला काय लखवा मारलाय काय? काय झालंय बघ? का नाही जात? तिथं बसलेला माणूस म्हणतो की आमच्याकडे प्रस्ताव आला तर आम्ही पथक पाठवू, पण इथं बसलेला माणूस तो प्रस्ताव ती मागणीच करायला तयार नाही. याचा अर्थ काय काढायचा? हा ते आहे पश्चिम बंगालमध्ये. काय अर्थ काढायचा? आणि त्यामुळं अशा बेजबाबदार कोकणाला बेदखल करणाऱ्या मुख्यमंत्र्याला जाब विचारण्यासाठी म्हणून आपल्याला एकदा त्याच्या वर्षा बंगल्यावर घुसून जाब विचारावा लागेल. आम्ही कोकणातली माणसं म्हणजे काय समजला तुम्ही? याच कोकणी माणसाने स्वातंत्र्याच्या चळवळीचा मुहूर्तमेढ कुणी लावला हो? कुणी लावला? एक बंगाल आणि कोकण हे आघाडीवर होते. जरा बघा इतिहास तपासून बघा. याच लोकांनी स्वातंत्र्याच्या चळवळीचा मुहूर्तमेढ या देशामध्ये लावला आणि मग पंजाबचे लोक आले, बाकीचे सगळे लोक आले आणि उभ्या देशामध्ये स्वातंत्र्याच्या चळवळींना वेग घेतला. आणि त्याच कोकणातला शेतकरी जेव्हा संकटात सापडलेला आहे त्यावेळी त्याच्या मत्तीला जायला यांची मानसिकता नाही आहे. का नाही आहेत? कारण तुम्हाला सांगतो, मला राऊत साहेबांनी मगाशी सांगितलं अनेक ठिकाणी आता परप्रांती येत आहेत. एकदा या काजूला आणि आंब्याला कंटाळून तुम्ही शेती बंद केली पाहिजे. तुम्ही शेती बंद केली तर विकत घ्यायला बरेच धनिक इथं येऊन बसायला तयार आहेत. आणि त्यास एकदा जर का या सगळ्याचा कब्जा झाला तर आज फक्त देवगड, रत्नागिरी, वेंगुर्ला या लेबल खाली गुजरातचा
केरळचा, तामिळनाडूचा आंबा विकला जातोय. आता इथंच उत्पादन करतील आणि विकतील आणि त्यावेळी मात्र आंब्याला भरपूर सवलती मिळतील. पण त्यावेळी कोकणातला माणूस त्यांच्या बागेमध्ये मजुरी करताना दिसेल, हे लक्षात घ्या. मग हे चित्र निर्माण करायचं आहे का आपल्याला? ही परिस्थिती येऊन द्यायची आहे का आपल्याला? आणि मग ही परिस्थिती येऊन द्यायचं नसेल तर हरी खाटल्यावरी असं काही होणार नाही. आपल्यालाच काहीतरी हातपाय हलवावं लागेल. डोक्यातनं काढून टाका राजकारण बेजकारण. ते बघू ज्यावेळी निवडणुका होतात त्यावेळी. मी काय इथं माझं स्वाभिमानीचं दुकान चालू करायला आलोय काय? मला अजिबात इथं शाखा काढायची इच्छा नाही आहे. फक्त इथल्या कोकणातल्या शेतकऱ्यांनी मला हाक दिली आणि मी इथं धावून आलेलो आहे. बाकीचं माझं काही मला इंटरेस्ट नाही आहे. तुमचं सगळं तुमचं तुम्हाला लकलाभ होऊन दे. आमचं बरं चाललेलं आहे तिकडं. आणि काय अवघड आहे का? मी उगाच पोकळ वल्गना करणारा माणूस नाही, उगाच दरकाळ्या फोडणारा माणूस नाही. जे बोलतोय ते करून दाखवणारा मी माणूस आहे. मी या देवेंद्र फडणवीसांना सांगितलं की काही झालं तर शक्तीपीठ होऊन देणार नाही म्हणजे देणार नाही. शेवटी आमचा भाग सोडून त्यांना तिकडे पळून जावं लागलं. हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे त्यांना 15,000 कोटी रुपये जास्त खर्च करावा लागला. म्हणजे एक माणूस या सरकारला 15,000 कोटी रुपये जास्त खर्च करायला भाग पाडू शकतोय. तर तुम्ही सगळ्यांनी जर साथ दिली, जर तुम्हाला कलमाला 5,000 रुपये मिळवायचे असतील तर सगळे किती होतात हो? मला वाटतं माने साहेब तुम्ही सांगितलं की 1 कोटी झाड आहेत, बरोबर? 1 कोटी कलम 5,000 प्रमाणे किती झाले? 5,000 कोटी रुपये. या सरकारला 5,000 कोटी जास्त आहेत का? 2012 साली राऊत साहेब 2,500 कोटीमध्ये झालेला कुंभमेळा आधी गेला 15,000 कोटीवर, मग गेला 25,000 कोटीवर आणि आता ऐकलं मी तो गेला 35,000 कोटीवर. ठेकेदारांना पोचण्यासाठी 12 वर्षामध्ये जर का 2,500चा कुंभमेळा 35,000 कोटीपर्यंत जात असेल, अदानीला खुश करण्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध आहे म्हणून दुसरीकडे जावं परंतु शक्तीपीठ करतो असं म्हणून 15,000 कोटी रुपये जास्त खर्चून जर का शक्तीपीठ होत असेल तर मग कोकणातला शेतकरी जो 50 वर्षामध्ये पहिल्यांदा सरकारकडून काय अपेक्षा व्यक्त करतो, त्याला 5,000 कोटी रुपये द्यायला यांना काय धाड भरली काय? एवढाच माझा यांना सवाल आहे, बाकी काही नाही. कुणाचे द्यायला हो? हा आंबा उत्पादक शेतकरी वर्षाला माझ्या माहितीप्रमाणे आंब्याच्या निर्यातीतून वर्षाला 700 कोटी रुपयाचं परकीय चलन देतो आणि आंब्याचा पल्प निर्यात करून 600 कोटी रुपयाचं परकीय चलन देतो. म्हणजे जवळपास 1,300 कोटी रुपये वर्षाला परकीय चलन मिळवून देणाऱ्या या आंबा उत्पादकांच्या साठी सरकारला 5,000 कोटी रुपये देणं म्हणजे काहीच नाही, हे लक्षात घ्या. आणि त्यासाठी त्यांनी दिलं पाहिजे आणि ते देत नसतील तर आपण त्यांना भाग पाडलं पाहिजे. आणि ते भाग पाडायचं असेल तर अर्ज विनंत्या करून होणार नाही, त्यांच्या मानगुटीवर बसावं लागेल, त्यांच्या छाताडावर बसावं लागेल तर ते देतील. त्याशिवाय ते सहजासहजी तयार होणार नाहीत. आणि त्यासाठी आपल्याला ही भूमिका घ्यावी लागेल. खरं तर 5,000 कोटीची सुद्धा गरज. मोठे अभ्यासू मुख्यमंत्री आहेत, ते काही कबूल केलं तरी सुद्धा त्याला नियम निकष अटी अशा सगळ्या लावतील. त्यावेळी त्यातल्या बरेचशा आता कसं आहे की आता त्यांनी 1 कोटी कलम आहेत, पण काही लोक असे आहेत की ते तुम्ही मदत केली तरी एका 7 बऱ्यावर 25 लोकांची नावं आहेत, त्या सगळ्यांची NOC घेण्यापेक्षा ते अर्ज नच केलेला बरा असं म्हणणारे यातले 30% निघतील. त्याच्यानंतर ह्यांचा नियम आणि निकष दुसरा कुठला 2 हेक्टरपेक्षा जास्त मदत देणार नाही, त्यातनं अजून 20 असं करून हे 50% येणार आहे. म्हणजे 1 कोटीपैकी केवळ 50 लाखच लोक 50 लाखच कलम ही मदतीस पात्र ठरणार आहेत. 50 लाख कलमाला किती लागणार आहेत?
2,500 कोटी. आणि 2,500 कोटी काय जास्त आहेत का? तुम्ही बघता 10 दिवसामध्ये 25,000 कोटीचा कुंभमेळा 35,000 कोटीवर नेला, 10,000 कोटी तिथं नेले. ती एक क्लिप तुम्ही ऐकली असेल. माझ्याकडे एक 500 कोटी रुपयाचं काम आलेलं आहे, टक्केवारी देऊन खालनं वरपर्यंत कुणाकुणाला किती द्यायचं ते घ्या, परंतु ही कामं घ्या करायची आहेत असं म्हणणार. म्हणजे ठेकेदारांच्यासाठी देवाधर्माच्या नावानं तिजोरीवर खुले आम दरोडा पडत असताना जो कोकणातला शेतकरी खरोखरच संकटात सापडलेला आहे त्याच्या मदतीसाठी 2,500 कोटी रुपये द्यायला ह्यांच्या बापाचं जातंयच काय? आणि त्यामुळं राजकारणाच्या पलीकडे जाऊन कोकणातल्या शेतकऱ्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आम्हाला काही आम्ही सगळं ठरवलंय राजकारणाच्या पलीकडे जाऊन हा विषय हाताळायचा. अनेकांना असं वाटतंय की आता काही लोकांना वाईटही वाटायला लागलंय मी इकडे आलो म्हटल्यानंतर की आता आणि काय आता मग विरोधक ह्याच्या नादाला लागल्यात, मग तुम्ही लागा माझ्या नादाला. मी कुठं नका म्हटलं, माझ्या नादाला लागा, तुम्ही लागा. ज्यांना असं वाटतंय की मी विरोधकांना घेऊन हे सगळे करायला लागलोय त्यांना माझं म्हणणं आहे की तुम्ही लागा माझ्या नादाला. म्हणून मी म्हटलं सगळ्यांना भेटायचं, कारण कोकणाचा सगळ्यांच्यावर अधिकार आहे. सगळ्या पक्षांना आजपर्यंत कोकणातल्या जनतेनं पाठबळ दिलेलं आहे. सगळ्या विचारधारांना कोकणातल्या जनतेनं पाठबळ दिलेलं आहे. आणि म्हणून त्याच अधिकारातून मी म्हटलं चला पहिल्यांदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुखांना भेटूया. राजसाहेब ठाकरे यांना जाऊन भेटलो. मी म्हटलं आता कोकणातला माझा शेतकरी संकटात सापडलेला आहे, तुम्ही नुसतं मराठी म्हणू नका, कोकणी माणूस सुद्धा संकटात सापडलेला आहे. आणि ज्यावेळी एखादं आंदोलन उभा राहील त्यावेळी तुम्ही रस्त्यावर यावं लागेल असं म्हटल्यानंतर त्यांनी सुद्धा कबूल केलेला आहे. लक्षात ठेवा आपल्या बरोबर यायला. त्याच्यानंतर मी गेलो काँग्रेसचे आपले प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडं. मी म्हटलं या कोकणानं काँग्रेसला अनेक वर्ष साथ दिलेली आहे, अनेक वर्ष खंबीरपणानं कोकणातला माणूस काँग्रेसच्या मागे उभा राहिलेला आहे. मग आता कोकणातला शेतकरी संकटात असताना काँग्रेस त्याच्याबरोबर राहणार नाही? काँग्रेसची काही जबाबदारी आहे का नाही? म्हटल्यानंतर त्यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर करून टाकलेला आहे की आणि सांगा म्हटले तुमचं मुंबईतलं आंदोलन कधी असेल त्यावेळी आम्ही सगळे तुमच्या बरोबर यायला तयार आहोत. कोकणातले आमचे जे काही पदाधिकारी असतील त्यांनाही आम्ही निरोप देतो आणि तुमच्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधी आंदोलनालाही आमचा पक्ष म्हणून पाठिंबा आहे. आणि त्याचबरोबर आंबा काजू उत्पादकांच्या चळवळीला सुद्धा आमचा पाठिंबा आहे. मग मी गेलो राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडं. ते माताडी कामगारांचे मोठे नेते आहेत. त्यांना म्हटलं की शिंदे साहेब हा माताडी मुंबईमध्ये पोट भरण्यासाठी का आला? कारण गावात त्याचं पोट भरत नाही म्हणून. त्याची नाळ ही जमिनीशी आहे, मातीशी आहे. आणि त्यातले बरेचसे कोकणातले आहेत, काही पश्चिम महाराष्ट्रातले घाटमाथ्यावरचे आहेत. आणि या साऱ्या माताडींना घेऊन तुम्हाला वर्षावर ज्यावेळी धडक देऊ त्यावेळी तुम्हाला याच्यामध्ये सहभागी व्हावं लागेल. म्हटल्यानंतर शशिकांत शिंदेने सांगितलं माताडीच काय, आता खेड्यातनं मुंबई बाजार समितीमध्ये येऊन व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना सुद्धा घेऊन मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे त्यांनी सांगितलं. मी आता राऊत साहेबांना सांगितलं की आम्ही उद्धवजींनाही भेटणार आहोत, तुम्ही आम्हाला वेळ घेऊन द्या. त्यांनाही विनंती करणार आहे. शरद पवारांना 1-2 दिवसामध्ये भेटणार आहे, त्यांनाही विनंती करणार आहे. एवढंच नव्हे, आपले अलीगडचे अलिबागचे शेका पक्षाचे जयंत पाटील त्यांना आम्ही भेटणार आहे, कारण शेतकरी कामगार पक्षाने याच्यामध्ये आलं पाहिजे. एवढंच नव्हे तर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना सुद्धा मी भेटणार आहे. तुमची जबाबदारी आहे का नाही? भाजपच्या पदाधिकाऱ्यांची काही जबाबदारी आहे का नाही? कारण हे आंदोलन कुठल्या एका पक्षाचं नाही आहे, कुठल्या एका संघटनेचं नाही आहे. हे आंदोलन कोकणातल्या माणसाचं आहे, कोकणातली माती वाचवण्यासाठी आहे. आणि मग तुम्ही काय येत नाही? तुमच्या मुख्यमंत्र्यांना भलेही वेळ नसेल पण पक्षाचा प्रमुख या नात्याने तुम्हाला या आंदोलनामध्ये यावं लागेल.
हे या रवींद्र चव्हाणांना जे कोकणातले आहेत त्यांना मी जाऊन ठणकावून सांगणार आहे. कसं येत नाही बघू ते, आणि नाही आलं तर मग पुढे काय करायचं ते आम्ही ठरवू. असं आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जरा कान देऊन ऐका. महाराष्ट्रामध्ये एकेकाळी साखर सम्राटांचा सरकारवर प्रचंड मोठा पगडा होता. ती सगळी विरासत उलटवून टाकण्याचं काम ऊस उत्पादकांनी गेल्या काही वर्षामध्ये केलेलं आहे. ते का? कारण जेव्हा सत्ता आली तेव्हा सत्तेच्या बळावर सामान्य माणसाला जे लोक विसरले त्यांना जमिनीवर आणण्यासाठी ऊस उत्पादकांनो तुम्हाला तुमची उपद्रव मूल्य दाखवावी लागतील, उपद्रव क्षमता दाखवावी लागेल. हे जेव्हा मी गावागावामध्ये जाऊन ऊस उत्पादकांच्या लक्षात आणून दिला, त्यांना त्यांच्यामध्ये जागृती निर्माण केली, त्यावेळी पक्षाच्या गटातटाच्या पलीकडे जाऊन सारा ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठला आणि पक्षाच्या आणि गटातटाच्या पलीकडे जाऊन तो ज्यावेळी राजकारणामध्ये निर्णायक भूमिका घ्यायला लागला त्यावेळी यांची सगळी विरासत नष्ट झाली. भविष्यामध्ये तसाच हे जर लोक अशाच पद्धतीनं आपल्याला बेदखल करणार असतील तर कोकणातला मच्छीमार, कोकणातला आंबा उत्पादक, कोकणातला काजू उत्पादक यांची जर का एकजूट झाली तर यांच्या राजवटी उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. त्याच्या आधी मी त्यांना इशारा देतो, वेळी सावध राहा. नुसतं भावनिक मुद्दे करून, कुठं बटेंगे कटेंगे करून फार काळ लोकांना उल्लू बनवता येत नाही. जनतेचे प्रश्न जे आहेत, त्यांचं जे दुखणं आहे, त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न जर का तुम्ही केला नाही तर जी जनता ज्याने आज तुम्हाला डोक्यावर घेतलेला आहे, ज्यामुळं तुम्ही अमाप माया गोळा केलेल्या आहे, ती जनता तुम्हाला पायाखाली घेतल्याशिवाय राहणार नाही. हे इथल्या प्रस्थापितांनी सुद्धा लक्षात ठेवावं. मला आश्चर्य एका गोष्टी, त्यावेळी कोकणातल्या एका तरी नेत्याला राग यायला पाहिजे. तो या कोकणातल्या एका मंत्र्याला धरून जर का उलटा टांगला आंब्याच्या कलमाला आणि झाडलं तर त्याच्या खिशातनं 2000 कोटी पडतील का नाही? पकडायचा आणि त्याला उलटा टांगायचा आंब्याच्या कलमाला आणि त्याच्या खिशातनं 2000 कोटी पडतील की नाही? काय मी अतिशयोक्ती बोलतोय? मग अरे 2000 कोटी त्यातनं पडतील मग मला सांगा, अरे 220 रुपये आपल्याला द्यायला लागल्या, तुम्हाला काय राग येणार आहे का नाही? जरा तरी विचारलं पाहिजे ना, हे असं का? किती मी मगाशी सांगितलं त्या हिशोबानं 50 लाख कलमाचे 220 प्रमाणे झाले किती? 110 कोटी. 110 कोटी. 110 कोटीवर बोलवण करताय. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि ठाणे या 5 जिल्ह्यांची जरा तरी लाज वाटली पाहिजे यांना. अरे मंत्र्यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणावर 10-20 कोटी खर्च व्हायला लागलेत. नागपूरला फक्त 2च आठवडे जातात. मी ऐकलं विधानसभेच्या अध्यक्षांच्या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी 6 कोटी रुपये खर्च केले. किती? 15 दिवसासाठी नागपुरात. ह्यासाठी यांच्याकडे पैसे आहेत. मंत्र्यांना नवनवीन गाड्या घ्यायला यांच्याकडे पैसे आहेत. अरे जरा तरी लाज वाटली पाहिजे. जाता जाता त्या लिंगपिसात अशोक खरातला यांनी 100 कोटी दिले. 100 कोटी रुपये जाता जाता त्या लिंगपिसाटाला दिले आणि कोकणातल्या शेतकऱ्याला आंदोलन केल्यानंतर देतात 110 कोटी रुपये. अरे जरा तरी अस्मिता जागी करा, जरा तरी राग येऊन द्या. शक्तीपीठाचं लांबच आहे, कारण या शक्तीपीठ महामार्गातनं 70,000 कोटी रुपये 2029च्या निवडणुकीत त्यांना बाजूला काढायचे आहेत. पण मी ते काय होऊन देत नाही, तुम्ही काय काळजी करू नका. कारण आधीच महाराष्ट्रावर 9 लाख कोटीचं कर्ज आहे. शक्तीपीठाचं आणि कुठे 1 लाख कोटी वाढवून घेत आहे. कारण हे 1 लाख कोटी रुपये शक्तीपीठला जे खर्च होणार आहेत ते उद्या तुम्ही जेव्हा तुळजापूरला जाल, पंढरपूरला जाल, औंढा नागनाथला जाल त्यावेळी टोलच्या रूपानं तुम्हालाच परत द्यायचे आहेत. ते यातला 1 रुपया सरकारचा नाही आहे. हे सगळे महाराष्ट्राच्या जनतेनं टोलच्या रूपात
बँकांना परत द्यायचे आहेत. यांचं नाही, यांचे 70,000 कोटी यांच्या खिशात, पण आपण 1 लाख कोटी द्यायचे. म्हणजे जो रस्ता 30-35 कोटीमध्ये 35,000 कोटीत व्हायला पाहिजे तो 1 लाख कोटीमध्ये करून हे निवांत जाणार. जर सरकार बदललं तर कदाचित तुरुंगात असणार, जाणार त्या लायकीचे आहेत ते. पण आपलं काय, आपल्याला मात्र ते तुरुंगात गेले तरी सुद्धा लाख कोटी आपल्यालाच फेडायचे आहेत, हे ध्यानात घ्या. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आता आंबा उत्पादकांना काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. बरं, आम्ही सांगितलं ह्याचा संकटात सापडलेल्या माणसाला प्रत्येकाला वाटतं की आपण ह्याला लुबाडलं पाहिजे. आज तीच परिस्थिती आंबा उत्पादकाची झालेली आहे. आज आंबा उत्पादक अडचणीत आहे. खरं तर आंब्याचे भाव वाढायला पाहिजे होते का नाही वाढले, म्हणावे तसे वाढलेले नाहीत. काही प्रमाणामध्ये आंब्याचे भाव स्थिर राहिलेले आहेत. तसे त्याचं कारण माने साहेबांनी मगाशी सांगितलं तसं 15 दिवसापूर्वी आम्ही मुंबई बाजार समितीमध्ये गेलो आणि तिथल्या व्यापाऱ्यांना सांगितलं, जर आंबा उत्पादक अडचणीत आहे म्हणून उरला सुरला आंबा आहे त्याचे दर पाडण्याचा प्रयत्न केला तर 1 दिवस मुंबईत येऊन तुमच्या पेढ्या उद्ध्वस्त केल्याशिवाय सोडणार नाही. तुम्ही दिलेल्या ऍडव्हान्स मधला 1 रुपया देणार नाही. काय तुमच्यात दम असेल तर वसूल करून दाखवा. तुम्ही किती दादा असला तर आम्ही आमच्या गावात आम्हीच दादा, हे लक्षात ठेवा. असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं की यावर्षी आम्ही काय दरबीर काय पाडत नाही. जे परप्रांतीय व्यापारी आहेत, मी तुम्हालाही सांगतो काय चालू आहे त्यांचं. रत्नागिरीत अलीकडे रद्दी महाग झाल्या, लक्षात आलं का तुमच्या? रत्नागिरीमध्ये रद्दी महाग झाली याचं कारण हे लोक इथं येऊन रत्नागिरीची रद्दी खरेदी करतात आणि तिकडचा आंबा आणतात, त्याला पॅकिंगला इथली रद्दी वापरायची आणि केरळचा, तामिळनाडूचा, कर्नाटकचा, गुजरातचा आंबा त्यात भरायचा आणि वेंगुर्ला हापूस, रत्नागिरी हापूस, देवगड हापूस असं लेबल लावायचं आणि विकायचं. अशा प्रकारचा फर्जीवाडा चालू आहे. त्याच्यापासून सुद्धा मी सांगितलं, आता तुम्हालाही एक कार्यक्रम देतो. जर आपल्या इथं सुद्धा मी बघितलेलं आहे, रस्त्याकडे बसून आता जे आंबे विकतात ते कदाचित बाहेरचेच आंबे असण्याची दाट शक्यता आहे. आणि कारण ते स्वस्तात मिळत आहे, करणारच आहे का नाही. मग ह्या लोकांना जर का तुम्हाला धडा शिकवायचा असेल तर मी तुम्हाला सांगतो, मी एकदा दुधाचं आंदोलन केलं होतं. दुधाचं आंदोलन कसं केलं मला माहित आहे. सरकारची लाडकी मुंबई आहे, या मुंबईचं दूध तोडल्याशिवाय सरकार आमच्याकडे लक्ष देणार नाही. आणि म्हणून मुंबईच्या 4ही बाजूच्या दुधाची वाहतूक रोखली आणि मग 4-5 दिवसानंतर दुधाला 5 रुपये भाव वाढवून दिला. त्या काळामध्ये काही भांडवल असतात की सूर्याची पिसाळ सगळीकडे असतात, असे काही सूर्याची पिसाळ मुंबईला दूध घेऊन जात होते. त्यांच्या दुधाचा अभिषेक आम्ही रस्त्याला घालून टाकला. त्या रस्त्याचं सुद्धा पान फिटलं राव, त्याला दुधाचा अभिषेक मिळाला. आणि मग बरोबर जे काय व्हायचं ते झालं. तसं हे जर का परप्रांतीय बाहेरचं रत्नागिरी आपल्या हायवेला मुंबई गोवा हायवेवर बसून रत्नागिरीचा किंवा कोकणातला आंबा म्हणून बाहेरचा आंबा आणून इथं विकत असतील तर त्या आंब्याच्या शिकरणाचा अभिषेक रस्त्याला झाला पाहिजे. हे तुम्ही करायला पाहिजे. काय ते मीच करू 50 माणसं घेऊन तिकडनं? कोण करायचं हे? तुम्ही केलं पाहिजे. कारण आपल्याला आपली बाजारपेठ टिकवायची आहे. बरं, कसं आहे, या बाजारपेठेतला हा जो का ग्राहक आहे, एक लक्षात घ्या, या ग्राहकाचा तुमच्यावरचा विश्वास जर का डळमळीत झाला तर तो मग विश्वास ठेवणार नाही. आज रत्नागिरीचं नाव घेतलं तर वाटेल तेवढं पैसे देऊन तुमचा आंबा विकत घ्यायला ग्राहक तयार आहे. का तर त्याची चव त्याला लागलेली आहे. पण ज्यावेळी त्याच्या लक्षात येईल की रत्नागिरी, देवगड, वेंगुर्ला असं लेबल लावलेला आंबा हा तिथला असेलच असं नाही, त्यावेळी तो पैसे द्यायला खिशात हात घालणार नाही. एक मोठी बाजारपेठ तुमची हळूहळू तुम्ही गमावाल. त्यामुळं यासाठी तुम्हाला हे सुद्धा दक्षता घ्यावी लागणार आहे. आपल्या नावानं दुसरा कोणीतरी आंबा विकत असेल त्याची चव आपल्यासारखी नसतेच आणि ती माणूस एकदा फसतो
पण ते घेतल्यानंतर ज्यावेळी त्याच्या लक्षात येईल की रे इथं फसवणूक होते, त्यावेळी पुन्हा तो थेट खरेदी करायच्या भानगडीत पडणार नाही. हे आता मुंबईच्या व्यापाऱ्यांच्या लक्षात आलेलं आहे. म्हणून मला मुंबईच्या व्यापाऱ्यांनी तर सांगितलं आम्ही अजिबात ते करणार नाही, कारण आम्हाला हळूहळू त्याचा त्रास व्हायला लागलेला आहे. उलट त्यांनीच मला विनंती केली की तुम्ही याच्यावर मोठं आंदोलन केलं पाहिजे. पुण्यातही मी असं करणार आहे, अशा प्रकारचं आंदोलन करणार आहे. व्यापाऱ्यांना काय करायचं करून देत. आमच्यावर बहिष्कार टाकला तर लॉकडाऊन मध्ये कुठं होते व्यापारी? आपण थेट ग्राहकांच्या पर्यंत गेलोच का नाही? उलट लॉकडाऊन मध्ये एरवीपेक्षा जास्त पैसा मिळाला शेतकऱ्यांना. तेव्हा व्यापारी ही एक सर्व्हिस आहे, व्यापाऱ्यांची एक सर्व्हिस आहे, ते का आपले मालक नाहीत. त्यांना व्याज तर द्यायचं नाही. माझ्या लक्षात आलेलं आहे काही व्यापारी व्याज लावतात वाढवांसवर, ते बेकायदेशीर आहे. मी पण कृषी आपल्या मार्केट कमिटीच्या सचिवांना सांगितलं जो व्यापारी व्याज घेताना आढळेल आणि आमची जर तक्रार आली तर त्याचं लायसन रद्द केलं पाहिजे, कारण त्याला व्याज घेण्याचा सावकारीचा अधिकार कोणी दिलेला नाही. तेव्हा माझी तुम्हाला विनंती आहे, अशा प्रकारे एखाद्या व्यापाऱ्यानं जर का व्याज मागितला ऍडव्हान्सवर तर आम्हाला सांगा, त्याला दुरुस्त करायचं मग. आणि जर जास्त बळजबरी करायला लागला तर त्याला सांगायचं जेव्हा पिकलं तेव्हा फिटलं, जेव्हा पिकलं तेव्हा तुम्ही आम्हाला लुटलं, आता देणं घेणं फिटलं. बघू काय करतोय ते, तुला कशी वसूल करायची ती करून दाखव. हाच नियम औषध दुकानदारांना सुद्धा लागू होतो. अहो 7-8 हजार रुपये लिटरचं औषध रोखीनं घ्यायला लागलं तर 2-2.5 किती 2,500ला मिळतं. काय भानगड आहे? याला MRP आहे का नाही? याच्या काही किमतीवर काही नियंत्रण आहे का नाही? मन वाटते त्याचं उदारीवर आहे म्हटल्यानंतर लुटत असतील तर त्या व्यापाऱ्यांनाही माझ्या विरोधात त्यांनी सिंधुदुर्ग SP कडे जाऊन तक्रार केली आहे, या माणसापासून आम्हाला धोका आहे म्हणून. मी म्हटलं होय धोका आहे तुम्हाला, काय करायचं ते करा म्हटलं. मी म्हटलं जर तुम्ही माझ्या एखाद्या जरी शेतकऱ्याकडनं अशा प्रकारे व्याज वसूल करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या दुकानातली सगळीच्या सगळी औषधं रस्त्यावर आणून फेकल्याशिवाय सोडणार नाही. काय गमजा चालू आहे त्यांच्या, काय नाटक चालू आहे यांचं? हे असलं नाटक आम्ही अजिबात चालवून देणार नाही. आणि म्हणून त्या औषध दुकानदारांना सुद्धा मी इशारा देतो, या वर्षी तुमची उधारी असेल, बुडवणाऱ्याच्या प्रवृत्तीतले आम्ही नाही आहेत, परंतु जी उधारी आहे त्या उधारीला काही तुम्हाला हप्ते बांधावे लागतील. यावर्षी थोडा, पुढच्या वर्षी थोडा, असं करावं लागेल. तुम्ही विनाकारण शेतकऱ्याला त्रास देऊ नका आणि देण्याचा प्रयत्न केला तर तुमची उधारी देणारच नाही. तुम्हाला जे काय करायचं ते करा, हे आपल्याला सांगावं लागेल. सरकारकडे आपला अजून एक आग्रह आहे. मी तुम्हाला सांगतो, इथं कसं आहे, जो भांडतो त्यालाच न्याय मिळतो. एक आमच्या कोल्हापूरकडे एक म्हण आहे, आरडून ओरडून विकणाऱ्याच्या एरंड्या सुद्धा खपतात, पण एक गप्प बसणाऱ्याचं सोनं खपत नाही. तसं तुम्ही जर आरडाओरडा नाही केला तर तुमच्याकडे कोणी लक्ष देणार नाही. आम्ही काय केलं, 2019ला फार मोठा पूर आलेला होता, आमचं नुकसान झालं प्रचंड. त्यावेळी हेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यांना सांगितलं तुम्हाला कर्नाटक सरकार बरोबर नीट समन्वय साधता आला नाही आणि त्यांनी त्या अलमट्टीच्या धरणामध्ये पाणी अडवून ठेवल्यामुळं महापुराचा धोका आला आणि आमचं सगळं पीक बेचिराख झालं. त्यामुळं आता त्या पिकावर काढलेलं